नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, आतापर्यंत रम्या आणि वसू या दोघींनी देशमुख कुटुंबांना आणि मोहिते कुटुंबाला खूपच जास्त त्रास दिलेला आहे. आतापर्यंत काव्या पार्थ किंवा जीवा आणि नंदिनी यांच्या आयुष्यामध्ये जे काही वादळ येत आहे किंवा जी काही उलथापालथ झालेली आहे त्याच्या मागे रम्या आणि वसू या दोघींचाच हात आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता वसुंधरा आपल्या मुलीच्या प्रेमासाठी इतकी वेडी झालेली आहे की पार्थ आणि काव्याला वेगळं करण्यासाठी तिने आपल्या कुटुंबाची इज्जत चव्हाट्यावरती आणून ठेवलेली असते. घरातली गोष्ट ही आता बदनाम करण्यासाठी मीडियापर्यंत पोहोचलेली असते. सोशल मीडियावरती व्हिडिओ व्हायरल करून तिने इथे पार्थ आणि काव्या यांच्या आयुष्यामध्ये, यांच्या संसारामध्ये आणि मनामध्ये सुद्धा अजूनच जास्त विष पेरण्याचं काम केलेलं असतं. पण प्रेक्षकांनो, काव्या शेवटीला काव्य आहे आणि म्हणूनच या सगळ्याचा परिणाम काव्याला पार्थ आणि तिच्या या सुंदर आयुष्यावरती होऊ द्यायचा नाही आहे. आणि वसू आणि रम्या या दोघी जणी जे काही करू पाहतायत त्याच्यामध्ये त्यांना यशस्वीसुद्धा होऊ द्यायचं नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, काव्याने आता एक निर्णय घेतलेला असतो. काव्याच्या हाती खूप मोठा पुरावा लागलेला असतो. तेव्हा तिला लक्षात आलेलं असतं की इथे स्क्रीनवरती कुटुंबाचे फोटो चालू असताना त्याच्यामध्ये जीवा आणि काव्याचे अचानकपणे फोटो कुठून आले. तेव्हा काव्याला समजलेलं असतं हे कारस्थान आहे वसू आणि रम्याचं. पार्थ आणि काव्याला एकमेकांपासून वेगळं करून पार्थबरोबर रम्याचं लग्न लावून देण्याचं वसूचं जे काही स्वप्न आहे ते स्वप्न तिला आता पूर्ण करायचं आहे. आणि त्यासाठी ती कितीही खालच्या पातळीला जायला तयार आहे. पण ही गोष्ट काव्य आता खपून घेत नाही. आणि म्हणूनच प्रेक्षकांनो, आता येणाऱ्या भागामध्ये काव्याने तिच्या आणि पार्थच्या अपमानाचा बदला एकदाच आता वसू आणि रम्या दोघींकडून सुद्धा घेतलेला असतो. आणि म्हणूनच प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये स्वतःला वाघीण समजणाऱ्या रम्याला काव्याने एका सेकंदामध्ये उंदीर करून ठेवलेलं असतं. अशा पद्धतीने तिला धडा शिकवलेला असतो. आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो, काव्याच्या तोंडाला काळं फासायला आलेल्या बायकांना काव्याने पुन्हा एकदा देशमुखांच्या घरी बोलावलेलं असतं आणि रम्या विरोधामध्ये तक्रार नोंदवून त्यांच्याकडे न्याय मागितलेला असतो. तेव्हा इथे आता वसूच्या प्लॅनिंगनुसार काव्याच्या तोंडाला काळं फासायला गेलेल्या बायकांना इथे नंदिनीने काळं फासू दिलेलं नसतं. पण प्रेक्षकांनो, इथे काव्याने मात्र त्या बायकांना रम्याच्या तोंडाला काळं फासायला लावलेलं असतं. तेव्हा इथे आता वसूच्या प्लॅनमध्ये काव्याने वसूलाच अडकवलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे काव्याला आता पारच्या मनामध्ये पुन्हा एकदा प्रेमाची भावना निर्माण करायची आहे. काव्याला माहिती आहे की आता पार देशमुख हर्ट झालेले आहेत आणि म्हणूनच ते माझ्याजवळ बोलायला तयार नाही. पण पार्थ मनाने किती हळवा आहे, किती इमोशनल आहे, ही गोष्ट काव्यालासुद्धा बरोबर माहिती असते. आणि म्हणूनच प्रेक्षकांनो, आता काव्याने ठरवलेलं असतं की आत्तापर्यंत पार देशमुख माझ्यासाठी ग्रीन फॉरेस्ट होते, ग्रीन फ्लॅग होते. कारण का, मी जशी त्यांच्याबरोबर वागत होते ते माझ्याबरोबर तसे न वागता प्रत्येक वेळेला त्यांनी मला समजून घेतलेलं आहे. माझ्यावरती चिडचिड न करता, माझ्यावरती न रागवता प्रत्येक वेळेला त्यांनी माझा राग रुसवा आणि माझे मूड स्विंग्स हे सुद्धा सहन केलेले आहेत. आणि जेव्हा जेव्हा मी दुखावले गेले तेव्हा तेव्हा त्यांनी माझी समजूत काढलेली आहे, मला सॉरीसुद्धा म्हटले. आता वेळ माझी आहे. काव्याने ठरवले आता पार देशमुख माझ्यामुळे हर्ट झालेत. माझी काही चूक नव्हती, पण तरीसुद्धा ही गोष्ट मी त्यांच्यापासून लपवली असं त्यांना वाटतंय. मी हे सगळं कशासाठी केलं? बहिणीचा आणि स्वतःचा संसार वाचवण्यासाठी केलं. पण तरीसुद्धा पार देशमुखच्या मनातून मी ही अपराध्याची भावना काढून टाकणार आहे आणि पुन्हा एकदा त्यांच्या मनामध्ये प्रेमाची भावना निर्माण करणार आहे, असं प्रेक्षकांनो काव्याने ठरवलेलं असतं. तेव्हा काव्या म्हणते, मला माझ्या घरी राहून जमणार नाही आहे. तिथे आता ताई आहे. त्याचबरोबर जीवा आणि काव्या
हे दोघेजण एकत्र येतात. काव्याने ठरवलेलं असतं की मला आता पार देशमुखला मनवण्यासाठी, त्यांच्या मनातला राग कमी करण्यासाठी मला पुन्हा माझ्याच घरी यावं लागेल आणि बायकोच्या अधिकाराने त्यांचा रुसवा घालवावा लागेल. नाहीतर इथे ती रम्या आणि वसू आहेतच मला आणि पार्थला एकमेकांपासून वेगळं करण्यासाठी. त्यामुळे मला आता इथे येऊन त्या रम्याला पार्थपासून लांब ठेवायला हवं आणि पुन्हा एकदा या घरावरती आणि माझ्या नवऱ्यावरती मला अधिकार गाजवायला हवा, असं काव्याने ठरवलेलं असतं. आणि जीवासुद्धा तेच म्हणतो. नंदिनीला मी डिवोर्स देणार नाही. जरी तिला फास्ट ट्रॅकवरती डिवोर्स हवा असेल, पण तरीसुद्धा मी तिला डिवोर्स देणार नाही. कारण नंदिनी मला माझ्या आयुष्यामध्ये हवी आहे. मला माझ्या भूतकाळामुळे मला वर्तमान खराब करायचं नाही आहे. भूतकाळामध्ये ज्या गोष्टी होऊन गेल्या त्या आमच्या नशिबाचा एक भाग होत्या आणि त्या नशिबामध्ये सुद्धा नव्हत्या. आमच्या आयुष्यामध्ये नियतीने आम्हाला जे काही दिलं आहे त्याच्यामध्येच आम्हाला आनंदी राहायचं आहे आणि तेच स्वीकारायचं आहे, असं जीवाने ठरवलेलं असतं. त्यामुळे जीवा आता नंदिनीकडे जातो, तर इथे काव्य आपल्या पार देशमुखकडे परत आलेली असते. आणि ही गोष्ट प्रेक्षकांनो रम्याला अजिबात आवडत नाही. तिला ही गोष्ट खटकलेली असते. तेव्हा वसू म्हणत असते की ह्या काव्याने परत जर पार्थला तिच्या प्रेमात पाडलं तर, आणि त्यांचा सुखी संसार सुरू झाला तर. आता तर आधी अशी गोष्ट होती की काव्या पार्थवरती प्रेम करत नव्हती, पण आता काव्याच पार्थच्या प्रेमात पूर्णपणे वेडी झालेली आहे. त्यामुळे त्याला मनवण्यासाठी ती काहीही करू शकते. त्यामुळे आपण जी काही मेहनत घेतले त्याला काहीही आता उपयोग होणार नाही. तेव्हा रम्या म्हणते की ती जर काव्या फिसकारणारी मांजर असेल ना, तर मी सुद्धा वाघीण आहे, वाघीण. आणि ही रम्या वाघीण जेव्हा तिची वाघनखं बाहेर काढेल ना, तेव्हा ती काव्या मांजर माझ्यासमोर उभीसुद्धा राहू शकणार नाही. येऊ देत तिला. तिला इथे यायचं आहे ना. आल्या आल्या कशी तिला घरातून बाहेर हकलून देते बघच तू आई. आणि पार स्वतः तिला हाताला धरून घरातून बाहेर काढेल, असं आता रम्या म्हणत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो काव्य आता पुन्हा घरी आलेली असते. तेव्हा रम्या तमाशा करते आणि पार्थला म्हणते की पार्थ, अरे ही कुठल्या तोंडाने या घरी परत आली आहे, हिला आत्ताच्या आत्ता इथून जायला सांग. तेव्हा काव्य म्हणत असते, रम्या तुला काय वाटलं गं, आता जे काही घडलंय त्यामुळे मी आणि पार्थ आम्ही दोघेजण एकमेकांपासून वेगळे होऊ असं वाटलं तुला? हे कधीच शक्य होणार नाही आहे. मी या घरची सून आहे आणि पार देशमुखची बायको. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता रम्या खूप तमाशा करते, पण माननी काकू काव्याच्या सपोर्टमध्ये येतात आणि काव्याला कुठेही जाऊ देत नाही. तेव्हा प्रेक्षकांनो काव्याच्या कानी आता खूप गोष्टी पडलेल्या असतात. तर इथे वसू रम्यावरती काव्या लक्ष ठेवून असते आणि तेव्हा तिला कळलेलं असतं की ह्या काव्याच्या तोंडाला काळं फासायला त्या बायकांना पाठवलं होतं. तिचं चांगलं तोंड काळं व्हायला पाहिजेच होतं, पण ती नंदिनीमध्ये आली आणि मीडियासमोरसुद्धा त्या पार्थने काय गरज होती जीवाची बाजू घ्यायची. तेव्हा इथे आता नंदिनी आणि काव्या या दोघींबद्दल रम्याच्या मनामध्ये खूपच जास्त राग असतो. ही गोष्ट काव्याला माहिती असते, पण त्या दोघींवरती राग काढण्यासाठी काव्या इतक्या खालच्या पातळीला जाऊ शकते की तिला देशमुखांच्या इज्जतीची सुद्धा पर्वा उरत नाही. इतकी विचित्र कोण वागू शकते असा काव्य आता विचार करत असते. काव्य म्हणते, थांब, तुझ्यामुळे माझे पार देशमुख दुखावले गेलेत ना, मग आता मी माझ्या नवऱ्याच्या अपमानाचा बदला घेणार. माझ्या तोंडाला तुला काळं फासायचं आहे ना, मग आता बघच मी काय करते. तेव्हा प्रेक्षकांनो काव्याने आता एक प्लॅन केलेला असतो. काव्य म्हणते की आता बघ, माझ्या तोंडाला काळं फासायला निघाली होतीस ना, आता मी काय करते ते बघच तू. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता काव्याने त्या महिलांना परत बोलावलेलं असतं. महिला मुक्ती मोर्चा हा परत त्या ठिकाणी आलेला असतो आणि तेव्हा प्रेक्षकांनो त्या बायका तिथे त्या संस्थेच्या आलेल्या असतात आणि काव्याने त्यांना देशमुखांच्या घरी बोलावलेलं असतं. आणि तेव्हा इथे काव्य म्हणते की आता इथे काय होतंय ना ते फक्त बघाच तुम्ही. तेव्हा काव्याने पिहूला हाताशी घेतलेलं असतं आणि जेव्हा इथे रम्या येते तेव्हा काव्य आणि रम्या या दोघींमध्ये बोलणं सुरू असतं. तेव्हा काव्याचं आणि रम्याचं भांडण सुरू होतं. रम्या म्हणत असते, काव्या आत्ताच्या आता या घरातून चालती हो, या घरामध्ये राहण्याचा तुला अजिबात अधिकार नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता पिहूने तो व्हिडिओ कॅमेरा सुरूच ठेवलेला असतो आणि त्या बायका घरामध्ये जे काही घडत आहेत ते सगळं आता मोबाईलवरती बघत असतात.
काव्याचा तिने हातसुद्धा पिरगळलेला असतो. तेव्हा रम्या तिला हाताला धरून घरातून बाहेर काढत असतानाच त्या आता महिला घरामध्ये आलेल्या असतात आणि त्या म्हणतात, काय चाललं इथे? तेव्हा काव्या म्हणते, बघा बघा, बरं झालं तुम्ही इथे आलात. या घरातल्या सुनेवरती ही मुलगी किती अन्याय अत्याचार करते ते बघा. ही रम्या आहे ना, रम्या, ती मला घरातून बाहेर काढायला निघाली आहे. का माहिती आहे का महिला मंडळ, हे सुद्धा तुम्ही ऐकून घ्या. कारण ह्या रम्याला माझ्या नवऱ्याबरोबर लग्न करायचं आहे ना, आणि म्हणून ती मला घरातून बाहेर काढायचा प्रयत्न करते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता रम्या म्हणत असते, नाही नाही, खोटं बोलते ही, हिचंच हिच्या दिराबरोबर अफेअर होतं. तेव्हा काव्य म्हणत असते, आता त्याच्यात माझी काय चुकी आहे सांगा ना तुम्ही. तेव्हा जरी अफेअर होतं ते सगळं लग्नाच्या आधी होतं, पण आता घरच्या लोकांनी आमची लग्न लावून दिलेली आहेत आणि आम्ही आमचा संसार करण्याचा परिपूर्ण प्रयत्न करतोय. हवं तर विचारा माझ्या सासूबाईंना, विचारा माझ्या नंदेला, हो की नाही गं पिहू? तेव्हा पिहू म्हणते, हो अगदी बरोबर, आमची काव्या वहिनी खरंच खूप चांगली आहे, पण ही रम्याताई आहे ना, ती प्रत्येक वेळी तिचा अपमान करत असते. तेव्हा काव्या म्हणते की आता तुम्हीच मला न्याय मिळवून द्या. ही बाई आता माझा सुखी संसार मोडायला निघाली आहे, मला या घरातून बाहेर काढते आणि माझ्याच नवऱ्याबरोबर लग्न करण्याचा प्रयत्न करते. आता तुम्हीच सांगा मी काय करू? आणि ही तिची आई आहे, आमची वसू आत्या, तीसुद्धा मला आणि पार देशमुखला वेगळं करण्यासाठी खूप प्रयत्न करत आहेत. ज्या गोष्टी मी केलेल्यासुद्धा नाही आहेत त्यांचे आरोप माझ्यावरती होत आहेत. आता तुम्हीच सांगा मी काय करू? तेव्हा रम्या इथे काव्यावरती आरोप करत असते. तेव्हा काव्या म्हणते की तुम्ही हवं तर माझ्या घरच्या लोकांना विचारा, आमचं लग्न कुणी लावून दिलं आणि कशा पद्धतीने लावून दिलं. मग आता आमचं लग्न जिथे झालं आहे तिथे तर आम्ही लॉयल आहोत ना. बघा बघा, म्हणजे जीवा, ज्याच्याबरोबर माझं नाव जोडलं जातो आहे, तो माझ्या बहिणीला मनवण्यासाठी घरी गेलेला आहे. तो त्याचा संसार वाचवण्याचा प्रयत्न करतो आहे आणि मी माझा संसार, पण तरीसुद्धा एक बाईच एका बाईच्या जीवावरती उठलेली आहे. ह्या रम्याला माझा सुखी संसार बघवत नाही आहे आणि म्हणून प्रत्येक वेळेला ती मला माझ्या नवऱ्यापासून पार्थपासून दूर करण्याचा प्रयत्न करते. आता तुम्हीच सांगा मी कुठे जाऊ? जाऊ तर कुठे जाऊ? तेव्हा प्रेक्षकांनो, त्या महिला म्हणतात, तुम्हाला कुठेही जायची गरज नाही आहे, हे तुमचं हक्काचं घर आहे. आम्ही तुमच्यासारख्या बायकांना न्याय मिळवून देण्यासाठीच तर आहोत ना. काय गे रम्या, लाज नाही वाटत तुला? नवरा बायकोला एकमेकांपासून वेगळं करतेस. आता पारचं लग्न काव्याबरोबर झालं आहे ना, तरीसुद्धा तुला त्याच्याबरोबर लग्न करायचं आहे आणि तुझी आई तुला सपोर्ट करते का? तेव्हा प्रेक्षकांनो, त्या महिला आता भयंकर चिडलेल्या असतात. त्या सगळ्याजणी एकत्र येतात आणि इथे काळा रंग हाताला घेऊन इथे वसू आणि रम्या या दोघींच्या सुद्धा तोंडाला आता काळं फासून टाकतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे त्या महिला भयंकर चिडलेल्या असतात, कुणाचं काही ऐकायला तयार नसतात. तेव्हा प्रेक्षकांनो, वसू म्हणत असते, हे बघा मी तुमच्यावरती कंप्लेंट करेन. त्या बायका म्हणतात, अगं तू काय कंप्लेंट करशील? आम्हीच तुझ्यावरती कंप्लेंट करतो ना. इथे तुझ्या मुलीला एका लग्न झालेल्या पुरुषाबरोबर लग्न करण्यासाठी त्यांचा सुखी संसार मोडायला निघालीस. जे काही गैरसमज आहेत ते मिटवून त्यांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. तर तसं काही न करता त्यांना वेगळं करण्यासाठी तू तुझ्या मुलीला सपोर्ट करतेस, हे खूपच जास्त चुकीचं आहे. आम्ही आत्ताच्या आत्ता तुमच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करू शकतो आणि तुम्हाला जेलमध्ये टाकू शकतो. तेव्हा प्रेक्षकांनो, काव्य म्हणत असते, नाही नको नको, एवढं करू नका. फक्त आता त्यांच्या तोंडाला काळं फासलेत ना, फक्त आता समज द्या की पुन्हा माझ्या आणि माझ्या नवऱ्याच्या मध्ये मध्ये करण्याचा प्रयत्न करायचा नाही. मी इथे माझ्या नवऱ्याबरोबर सुखी संसाराची स्वप्न बघते आणि ही माझा सुखी संसार मोडून माझ्याच नवऱ्याबरोबर दुसरं लग्न करण्याची स्वप्न बघते. ती कधीही पूर्ण होणार नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे काव्याने खूपच हुशारीने तिच्या आणि देशमुखांच्या झालेल्या अपमानाचा बदला रम्या आणि वसूकडून घेतलेला असतो. ज्या लोकांना इथे वसूने काव्याचं तोंड काळं करण्यासाठी पाठवलेलं असतं, आता त्याच बायकांनी इथे येऊन काव्याच्या सांगण्यावरून रम्या आणि वसू यांच्या तोंडाला काळं फासलेलं असतं. कारण सत्य आता काव्याने त्या बायकांना सांगितलेलं असतं. त्यामुळे इथे एका बाईनेच बाईवरती अन्याय अत्याचार करणं किती चुकीचं आहे हे त्या बायकांनी वसू आणि रम्याला सांगितलेलं असतं आणि पुन्हा काव्याच्या संसारामध्ये आणि त्यांच्या नात्यामध्ये लुडबुड करायची नाही. जर तसं केलं तर आम्ही पुन्हा इथे येऊ, असं त्यांनी सांगितलेलं असतं.
तर अशा रीतीने प्रेक्षकांनो, इथे आता स्वतःला वाघीण समजणाऱ्या रम्याला काव्याने एका मिनिटामध्ये तिचं आता उंदीर करून ठेवलेलं असतं आणि त्याचबरोबर पार देशमुखला त्रास देणाऱ्या वसूलासुद्धा इथे तिच्या तोंडाला काळं फासून ठेवलेलं असतं.